तर लायक नसलेल्यांच्या हातामध्ये नवी मुंबई पालिका गेली तर या शहराचं वाटोळं होईल अशी टीका गणेश नाईकांनी केली आहे। गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा। 14 गावं आम्हाला नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये नकोत असं नाईकांनी म्हटलंय। कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल देखील त्यांनी केला। तर कुणावर टीका केल्यामुळे सत्ता मिळत नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केलाय। ही गावं 14 गाव आमच्यात नको आहेत। निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू। ही गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल। कारण त्या गावांचे जसं बाबा ती लोक आमचीच आहेत, परंतु त्या कुणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नवी जनतेवर का आम्ही टाकू? आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात ना त्यांच्या हातात। 100% नवी मुंबईतली जनता त्यांच्या ताब्यामध्ये नवी मुंबईची सत्ता देणार नाही, त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही। त्याच्यामुळे नालायक कोण हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता मला असं वाटतं की वाढ नाही गुण काही लोकांना लागतो, तसं शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागलाय। पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही हे निर्विवाद सत्य आहे। त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा। नाही, समन्वय समितीमध्ये जरी असलो तरी माझ्या नेत्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे। त्यांच्यावर टीका केलेली आम्ही सहन नाही करणार। कुणाच्या हातात देणं नाही देणं हे ठरवून कोणी नाहीत। आपण जनतेकडे जाऊन मतदान मागितलं पाहिजे, आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे। कुणावर टीका केल्याने सत्ता मिळत नाही। उभाठाने तेच केलं होतं, मुख्यमंत्री कोण बनेल याच्या स्पर्धा चालू होती, लोकांचं मतच जाणून घेतलं नाही आणि सत्ता गेली। म्हणून आपण इतरांवर टीका करण्यापेक्षा त्यांनाही सांगेल की आपण आपलं पाहूया ना, इतरांच्या हातात सत्ता जाऊ नये असं त्यांचं जे म्हणणं होतं। इतरांमध्ये शिंदे साहेबाचा जर नामोल्लेख केला असता तर आपण त्याला